आनंदवाडी नावाच्या एका छोट्याशा गावात सावित्री आणि गणपत हे पती पत्नी अतिशय आनंदाने आपले जीवन जगत होते. गणपत गावात एका छोट्याशा हातगाडीवर गरमागरम भजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, तर सावित्री घरातील सर्व कामे प्रेमाने सांभाळत होती. त्यांचे जीवन साधे होते पण समाधानाने भरलेले होते. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होते. एके दिवशी झालेल्या भीषण अपघातात गणपतची दृष्टी कायमची गेली. त्या घटनेने त्यांच्या आयुष्याला अचानक वेगळे वळण मिळाले. गणपतला आता काहीच दिसत नव्हते. त्यामुळे घरातील आणि बाहेरील सर्व जबाबदाऱ्या सावित्रीवर येऊन पडल्या. गणपत ज्या हात गाडीवर भजी विकत असे तो व्यवसायही आता सावित्रीने स्वतःच्या खांद्यावर घेतला. घरातील कामे, पतीची सेवा, मुलांची काळजी आणि त्यासोबत बाहेर जाऊन व्यवसाय सांभाळणे, या सगळ्यांमुळे सावित्री सतत चिंतेत राहू लागली. दिवसेंदिवस तिचा ताण वाढत होता. या चिंतेचा परिणाम तिच्या हातच्या भजींच्या चवीवरही होऊ लागला. पूर्वीसारखी चव राहिली नव्हती. एके दिवशी काही ग्राहक भजी खात असताना बोलू लागले, अगं सावित्री, आज भजींना काहीच चव नाही. खरंच बहीण, आधी गणपतच्या हातची भजी इतकी स्वादिष्ट असायची की बोटं चाटत राहायचो, पण आता ती जुनी चव राहिलेली दिसत नाही. हो ना, आजची भजी तर अगदी बेचव वाटत आहे. अशी चव मी कधीच अनुभवली नव्हती. ग्राहकांचे शब्द ऐकून सावित्रीचे मन खूप दुखावले. संध्याकाळी ती उदास चेहऱ्याने घरी परतली. गणपतला डोळ्यांनी काही दिसत नव्हते, पण सावित्रीच्या आवाजातून तिच्या मनातील वेदना तो सहज ओळखू शकत होता. अगं सावित्री, तुझ्या आवाजावरूनच कळतंय की आजही धंदा फारसा झाला नाही. भजी विकली गेली नाहीत का? अहो, कुठे विकली गेली? फक्त 10 भजी विकता आली. सगळे म्हणत होते की माझ्या हातच्या भजींमध्ये आता पूर्वीसारखी चव राहिलेली नाही. अगं, जर हा व्यवसाय तुला जमत नसेल तर दुसरे काही काम करून बघ. कदाचित दुसऱ्या कामात तुला यश मिळेल. तोवर पावसाळा सुरू झाला होता. दररोज रिमझिम पाऊस पडत असे. सावित्रीला आशा होती की पावसाळ्यात तिचा व्यवसाय नक्कीच वाढेल. ती रोज थोडीफार भजी विकून संध्याकाळी घरी परतत असे. एके दिवशी मात्र मुसळधार पाऊस कोसळत होता. सावित्री आकाशाकडे पाहत म्हणाली, असं वाटतंय की हा पाऊस आज थांबणारच नाही. एवढ्या जोराच्या पावसात ग्राहकही येणार नाहीत. आता काय करू, काही सुचत नाहीये. इतकी भजी तयार करून ठेवली आहेत, ती विकली गेली नाहीत तर खूप मोठं नुकसान होईल. माझ्याकडे पैसे असते तर मी मोठी छत्री विकत घेतली असती. मग ही हातगाडी घेऊन गावभर फिरत भजी विकली असती. सावित्री विचारात गढून गेली होती. तेवढ्यात एक कुडचा माणूस थंडीने कुडकुडत तिथे आला. त्याचे कपडे पूर्ण भिजले होते आणि चेहऱ्यावर उपासमारीचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. सावित्रीने त्याला पाहताच हातगाडीवरील ताडपत्री खाली त्याला आसरा दिला. अगं मुली, आज सकाळपासून माझ्या कुटुंबाच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. खायला थोडं काही मिळालं तर तुझे मोठे उपकार होतील. बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आधी बसून घ्या. मी तुम्हाला लगेच गरमागरम भजी खायला देते. आणि बाबा, आज तुमचं कुटुंब उपाशी राहणार नाही. हे घ्या, मी तुम्हाला काही गरमागरम भजी देते. ती घरी घेऊन जा. अगं मुली, देव तुझं भलं करो. बाबा, तसंही या पावसात मला भजी विकायला जाता येत नाही. निदान कोणाचं पोट तरी भरेल. का ग मुली, तू तर गावभर फिरून भजी विकू शकतेस ना? बाबा, विकू तर शकते, पण काही दिवसांपासून सतत तोटाच होत आहे. नफा तर अजिबात होत नाही. थोडीफार कमाई झाली असती तर हातगाडी झाकण्यासाठी काहीतरी विकत घेतलं असतं. आजही पावसाचं पाणी भजींवर पडत आहे. त्या झाकण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. अगं मुली, एक काम कर, हे गोणपाटाची पोती तू ठेव. जरी थोडी फाटलेली असली तरी तुझ्या उपयोगी पडेल. अहो बाबा, तुम्ही ही पोती मला दिलीत तर तुम्ही काय कराल? तुम्ही तर पूर्ण भिजून जाल. या पावसापासून तुमचं रक्षण करणारी ही एकमेव गोष्ट आहे.
अगं मुली, या पोत्याची गरज माझ्यापेक्षा तुला जास्त आहे. तुझ्याकडे छत्री नाही म्हणून तुला भजी विकायला जाता येत नाही. आज तू माझ्यासारख्या गरीबाला अन्न दिलंस. माझ्या आशीर्वादाची भेट समजून हे पोते ठेव. बघ, हे तुझ्या खूप उपयोगी पडेल. बाबा, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझी मोठी अडचण दूर झाली. आणि मग काही क्षणातच तो वृद्ध मुसळधार पावसाच्या पडद्यामागे अदृश्य झाला. सावित्री त्या पोत्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, अरे, या पोत्याला काही ठिकाणी भोकं आहेत, पण एवढ्या जोरदार पावसातही याचा थोडाफार उपयोग नक्कीच होईल. निदान भजी तरी पावसापासून वाचेल. त्या बाबांनी किती मोठ्या मनाने मला हे पोतं दिलं. स्वतः मात्र या मुसळधार पावसात भिजत निघून गेले. देव त्यांचं भलं करो. पोतं काही ठिकाणी फाटलेलं होतं, पण सावित्रीला वाटलं की एवढ्या जोरदार पावसात ते निदान थोडंफार संरक्षण तरी देईल. तिने ते जुने गोणपाटाचे पोतं काळजीपूर्वक हातगाडीवर पसरले आणि भजी विकण्यासाठी गावात निघाली. ती मोठ्याने हाक मारू लागली, यावो या, गरमागरम भजी घ्या, चटकदार आणि स्वादिष्ट भजी घ्या. यावो, पावसाळ्यात गरम भजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. तेवढ्यात काही लोक तिच्याकडे पाहू लागले. अरे, ही तर सावित्री भजीवाली आहे. तिच्या भजींमध्ये अलीकडे चवच राहिली नव्हती. अरे चल, आज पुन्हा एकदा खाऊन बघू. कदाचित आज चांगली बनली असतील. अगं सावित्री, पटकन 2 भजी दे बरं. पहिला घास घेताच त्या ग्राहकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो आनंदाने म्हणाला, अरे वा, काय अप्रतिम चव आहे. सावित्री, आज तर तुझ्या भजींमध्ये पुन्हा जुनी जादू परत आली आहे. खरंच इतकी चविष्ट आणि खमंग भजी मी आजवर कुठेच खाल्ली नाहीत. हो, मग मला पण 1 प्लेट दे. मला ही चव बघायची आहे. काही क्षणातच सावित्रीच्या हातगाडी भोवती ग्राहकांची गर्दी जमली. सगळे तिच्या भजींच्या चवीची मनापासून स्तुती करत होते. अगं ताई, माझ्यासाठी 10 भजी बांधून द्या. आणि हो ताई, माझ्यासाठी 5 भजी वेगळी पॅक करा. ग्राहकांची वाढती गर्दी पाहून सावित्रीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. थोड्याच वेळात तिची सगळी भजी विकली गेली. ती आनंदाने आकाशाकडे पाहत म्हणाली, हे देवा, तुझे लाख लाख आभार. आज माझी सगळी भजी विकली गेली. त्या दिवशी सावित्री खूप आनंदी होती. घरी पोहोचल्यावर तिने कुटुंबासाठी विविध स्वादिष्ट पदार्थ बनवले. अनेक दिवसांनी त्यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सावित्रीच्या आनंदाने भरलेल्या आवाजामुळे गणपतच्याही मनाला खूप समाधान मिळाले. जरी त्याला दिसत नव्हते तरी तिच्या आवाजातील उत्साह तो स्पष्टपणे ओळखू शकत होता. अगं सावित्री, असं वाटतंय की आज धंदा खूप चांगला झाला आहे. तुझ्या आवाजातून आनंद ओसंडून वाहतोय. अहो, आज तर अशी गोष्ट घडली आहे की ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल. अहो, आज तर चमत्कारच झाला. माझी सगळी भजी विकली गेली. अगं, हे काय बोलतेस तू? खरंच, हे तर खरोखरच चमत्कार आहे. जिथे तू रोज 5-6 भजी विकण्यासाठीही झगडत होतीस, तिथे आज सगळ्या भज्या विकल्या गेल्या. अहो हो, आता मी रोज मन लावून आणि आनंदाने भजी बनवेन. गावातील प्रत्येक गल्ली बोळात जाऊन त्या विकेन. त्या दिवसानंतर सावित्री रोज अधिक प्रमाणात भजी तयार करू लागली. पहाटेपासून मेहनत करून ती हातगाडी घेऊन गावभर फिरत असे. दिवसेंदिवस तिचा व्यवसाय वाढू लागला. तिच्या हातच्या भजींची चव लोकांना पुन्हा आवडू लागली. हळूहळू सावित्रीची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. घरातील अडचणी कमी झाल्या आणि पैशाची तंगीही दूर झाली. एके दिवशी तिने विचार केला, आता माझ्याकडे थोडे पैसे साठले आहेत. हातगाडीसाठी एक मोठी छत्री घेतली तर पावसात काम करायला सोपं जाईल. तिने बाजारातून एक मोठी आणि मजबूत छत्री विकत आणली. मग हातगाडीवर पसरलेलं ते जुनं गोणपाटाचं पोतं काढून टाकलं आणि त्या जागी नवीन छत्री बसवली. मग दुसऱ्या दिवशी ती आनंदाने भजी विकण्यासाठी बाहेर पडली. रस्त्यात तिला नेहमीचे ग्राहक भेटले. त्यांनी उत्साहाने भजी घेतली. पण आज काहीतरी वेगळंच घडलं. पहिला घास घेताच एक ग्राहक नाराज होऊन म्हणाला, अगं,
ही कसली भजी आहेत, अजिबात चव नाही. हो, खरंच आधीसारखी चटकदार चव तर मुळीच नाही. हो ना, आजची भजी अगदी बेचव लागतात. काही दिवसांपूर्वी जी अप्रतिम चव होती ती कुठेच दिसत नाही. अहो, पण मी तर हातगाडीवर मोठी छत्री लावली आहे, मग भजी दिसतील कशा? तरीही कोणालाच तिची भजी आवडली नाहीत. त्या दिवशी अनेक ग्राहकांनी घेतलेली भजी परत केली. निराश झालेली सावित्री संध्याकाळी घरी परतली. पुढचे काही दिवसही असंच चालू राहिलं. तिची विक्री पुन्हा कमी होऊ लागली. ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस घटत होती. सावित्रीला हे कोडं काही केल्या उलगडत नव्हतं. एके दिवशी दुपारी ती भजी विकायला निघणार होती. इतक्यात जोरदार पाऊस सुरू झाला. ती नेहमीप्रमाणे मोठी छत्री घेण्यासाठी गेली, पण तिला ती दिसलीच नाही. ती घाबरतच म्हणाली, अरे देवा, आता माझी छत्री कुठे गेली? बहुतेक कोणीतरी ती चोरून नेली असावी. आता काय करू? एवढ्या पावसात माझी सगळी भजी भिजून जातील. तेवढ्यात तिला त्या वृद्धाने दिलेल्या जुन्या गोणपाटाच्या पोत्याची आठवण झाली. ती म्हणाली, एक काम करते, आज पुन्हा तेच पोतं वापरते. निदान भजीचं थोडंफार संरक्षण तरी होईल. तिने ते पोतं बाहेर काढलं आणि हातगाडीवर नीट पसरवलं. त्या दिवशी सावित्री पुन्हा एकदा तेच फाटलेलं पोतं घेऊन बाजारात पोहोचली. पाऊस खूप जोरात पडत असल्यामुळे ती एका मोठ्या झाडाखाली उभी राहून भजी विकू लागली. मग काही वेळाने एक पती पत्नी तिच्याकडे आले. त्यांनी भजी घेतली आणि चाखली. पहिला घास घेताच दोघांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अहो, या भजी तर खूपच स्वादिष्ट आहेत. हो ना, खरंच खूपच चटकदार आणि खमंग लागतात. अगं ताई, एक काम करा, आणखीन एक प्लेट भजी द्या. हे ऐकताच सावित्रीच्या मनात आशेचा एक नवीन किरण जागा झाला. तिला पुन्हा एकदा जाणवू लागलं की या जुन्या पोत्यामागे नक्कीच काहीतरी रहस्य दडलं आहे. त्यांनी आणखीन भजी विकत घेतली. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले इतर ग्राहकही भजी घेण्यासाठी पुढे सरसावले. प्रत्येक जण सावित्रीच्या भजीची स्तुती करत होता. अरे वा, किती अप्रतिम चव आहे! अशी खमंग भजी मी खूप दिवसांनी खाल्ली. माझ्यासाठी ही एक पुडा बांधा. ग्राहकांची वाढती गर्दी आणि त्यांच्या कौतुकाचे शब्द ऐकून सावित्री आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात तिची नजर हातगाडीवर पसरलेल्या त्या जुन्या गोणपाटाच्या पोत्यावर गेली. क्षणभर ती विचारात पडली. तिला त्या वृद्ध बाबांची आठवण झाली, ज्यांनी स्वतःची पर्वा न करता तिला ते पोतं दिलं होतं. सावित्रीच्या मनात आलं, हे पोतं जादूचं नाही, पण त्या बाबांनी दिलेला आशीर्वाद आणि मी केलेल्या मदतीमुळेच माझ्या आयुष्यात हे चांगले दिवस आले आहेत. त्या दिवसापासून सावित्रीने त्या पोत्याला एका मौल्यवान आशीर्वादासारखं जपून ठेवलं. ती अधिक मेहनत करू लागली, ग्राहकांशी प्रेमाने वागू लागली आणि आपल्या कामात मनापासून लक्ष देऊ लागली. हळूहळू तिचा व्यवसाय आणखीन वाढला. घरातील आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि तिच्या कुटुंबात पुन्हा सुख, समाधान आणि आनंद नांदू लागला. गणपतलाही पत्नीचा अभिमान वाटू लागला. तिच्या मेहनतीमुळे आणि चांगल्या स्वभावामुळे त्यांचं आयुष्य पुन्हा उजळून निघालं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, गरजू व्यक्तीला केलेली निस्वार्थ मदत कधीही वाया जात नाही. चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. मनापासून दिलेला आशीर्वाद आणि प्रामाणिक मेहनत माणसाचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.